बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सचिन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार आरोग्य योजना, EECP, CVTS, जनरल सर्जरी विभाग अशा 4 विविध विभागांचं उद्घाटन नामदार प्रकाश आबिटकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आलं. डॉक्टर विकास बामणे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर डॉक्टर सचिन पाटील यांनी नामदार प्रकाश आबिटकर व खासदार संजय मंडलिक यांचं स्वागत केलं. नामदार प्रकाश आबिटकर हे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले, डॉक्टर सचिन पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात लोकांचा विश्वास संपादित करून पुढे जाण्याचे काम करत आहेत. सचिन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारा 60% स्टाफ हा राधानगरीचा असल्याने हॉस्पिटलचे सर्व सहकारी आमच्या विभागातील लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवतात. आज नवीन सुरू केलेले विभाग लोकांसाठी उपयुक्त ठरोत, अशा सदिच्छा मंत्री आबिटकर यांनी दिल्या. माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, ज्या पद्धतीने डॉक्टर सचिन पाटील यांनी चांगलं हॉस्पिटल राजारामपुरीत दिलं, त्याच पद्धतीने ग्रामीण रुग्णांची सेवा करण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. कोरोना आणि महापूरमध्ये लोकांच्या मदतीला सचिन पाटील हॉस्पिटल ही अग्रेसर असायचं. सचिन पाटील यांचा वैद्यकीय क्षेत्रात जरी हातखंडा असला तरीही मूळ स्वभाव हा सामाजिक कार्यकर्त्याचा आहे. यानंतर बाऊची गावच्या महिलांकडून नामदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर सचिन कुंभार यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सचिन हॉस्पिटल जे गेल्या 1 दशकापासून कार्यरत आहे, तर त्याच्यामध्ये आपण काही नवीन विभाग जोडलेले आहेत. त्या कारणामुळे आम्हाला अजून जास्तीत जास्त पेशंटची चांगली सेवा करता येईल. आणि बऱ्याचदा ऑपरेशन्स करावे लागतात, पण त्यांना हृदयविकार असतात, मग त्यांना फिटनेस मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टीसाठी आता एकच फुल स्टॉप आलेला आहे, तो म्हणजे सचिन पाटील हॉस्पिटल. कारण इथं आता सर्व विभाग कार्यरत झालेले आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला कुठे जाण्याची आता गरज राहिलेली नाहीये. आणि तसेच सार्वजनिक बांधकाम कामगार योजना ही जी नवीन योजना कोल्हापूरसाठी आहे, ज्याचे आपल्याकडे ऑलमोस्ट 2 ते 3 लाखाच्या वर सभासद आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही योजना आपल्या हॉस्पिटलला चालू केलेली आहे. धन्यवाद. आजच्या दशकामध्ये आपण पाहिलं तर सगळ्याच गोष्टी आणि सगळ्याच सुविधा अक्षरशः कणखर लागतात. पण आरोग्य विभागामध्ये आपण पाहिलं तर अचूक उपचारांची सगळ्यांनाच गरज असते. आणि जसं आपण पाहिलं तर किराणा मालाच्या दुकानासारखं आणि डीमार्ट सारखं, तसंच हॉस्पिटलचंही तसंच आहे. एकाच रुग्णालयामध्ये सगळेच उपचार एका छताखाली पाहिजेत आणि ही आजची काळाची गरज आहे. तेवढ्यामुळं आज सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अचूक उपचार हे प्रत्येक रुग्णांना देण्याची जी भूमिका आहे डॉक्टर सचिन पाटील सर, डॉक्टर इरफाना पाटील मॅडम, डॉक्टर सचिन कुंभार सर आणि सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलनं पाळलेली आहे. असंख्यशा रुग्णांना आज या सचिन मल्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप साऱ्या म्हणजे योजनांचे, इन्शुरन्सचे, या कॅशलेस सुविधांचे सगळ्यांच्याच त्यांना आज फायदे होत आहेत. आणि भविष्यामध्ये सुद्धा सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रत्येक रुग्णांच्या साठी, आरोग्यासाठी हे झगडत राहील आणि त्यांना एक वेगळं नवजीवन देण्यासाठी ही चळवळ पूर्ण करत राहील. थँक्यू. मल्टी स्पेशालिटी याचा खूप ट्रेंड आहे. तर जसं डॉक्टर विकास बामणे आणि सचिन पाटील सर यांनी सांगितलं की एकाच छताखाली खूप वेगवेगळे जे उपचार दिले जातात, तर हे रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर ठरतात. कारण एकाच ठिकाणी त्यांना खूप वेगवेगळे प्रकारचे जे काही त्यांचे हेल्थ इश्यूज आहेत ते सॉल्व्ह केले जातात. आणि त्यात मेन म्हणजे ही एक टीम असते जे एकमेकांची कोऑर्डिनेट करून ही रुग्णसेवा देत असते. तर ह्याच्या माध्यमातून असं होतंय की हे टीम वर्क जे आहे ते रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतो आणि त्याचा उपचार हे एक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर सचिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आम्ही वेगवेगळे विभाग जे आहे कार्यरत होते पहिल्यापासून, तर नवीन ऍड केलेले आहे. तर तुमचे सगळ्यांचे सपोर्ट आणि बेस्ट विशेस मुळे आज अजून त्यात काही खूप सारी योजना ऍड झालेल्या आहेत. तर याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता. रुग्णसेवा हे सर्वप्रथम धर्म आहे. इकडे आम्ही रुग्ण पेशंट सारखं. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन सोमनाथ जांभेसह अमृता बुगले, कोल्हापूर. नमस्कार. मराठी न्यूज 24 या चॅनेलचा वर्धापन दिन 9व्या वर्षात यशस्वी ते पदार्पण करतायत आणि यावर्षी ते फार मोठ्या उत्साहाने साजरा करतायत. या निमित्ताने माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.